नमस्कार मैत्रिणींनो. ऐन डोहाळ्याच्या जेवणातून आपल्या सायलीला केलं आहे आता अटक. पण ही अटक का झाली आणि कशामुळे झाली चला जाणून घेऊया. पण प्लीज त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर होतं असं की आता प्रियासुद्धा प्रेग्नेंट असते आणि इकडे सायलीचं डोहाळं जेवण धूमधडाक्यात करण्याचं सर्वांनी ठरवलेलं असतं. तर प्रिया म्हणत असते, मी सुद्धा सुभेदारांची सून आहे आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ हे सुद्धा सुभेदारांचंच आहे. मग तुझंच डोहाळं जेवण का, माझं का नाही? तर प्रिया प्लॅन करते की काही झालं ना तर साक्षीचं सायलीचं डोहाळं जेवण हे होऊनच द्यायचं नाही. आणि म्हणून ते सर्वजण नागराज आणि ते एक प्लॅन करतात आणि मधुभाऊ आणि सायली विरुद्धात कंप्लेंट करतात की त्यांनी ना अनाथ आश्रमामध्ये खूप काही काळाधंदे केलेले आहे आणि ते उघडकीस आणावे म्हणून. आणि त्या कंप्लेंट केल्यामुळे पोलीस डायरेक्ट मधुभाऊ आणि सायलीला अटक करण्यासाठी त्यांच्या घरी जातात आणि त्याच दिवशी नेमकं सायलीचं डोहाळं जेवण असतं. आता सायलीला तिथून अटक केल्यानंतर सर्वजणांना खूप टेन्शन येतं. कसं बसं आता सायलीला ते गाडीमध्ये बसवतात तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तुला जास्त दिवस काही जेलमध्ये राहून देणार नाही. इकडे जेलमध्ये सायलीला आणल्यानंतर अर्जुनही तिच्याबरोबर असतो. तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगत असतो की तू तुझी काळजी घे. सायली म्हणते, माझी काळजी अजिबात करू नका, कारण मी 2 जीवाची आहे. मला माहिती आहे मला खूप धीराने वागावं लागणार आहे. तेवढ्यात तन्वी पाठीमागून येते आणि म्हणते, काय मग माझं सरप्राईज कसं होतं? तुला डोहाळं जेवण करायचं होतं काय? पण तुला माहिती ना मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. मग माझं जर डोहाळं जेवण होणार नसेल तर तुझं मी कसं होऊन देणार? तेव्हा आता सायलीला कळलेलं असतं की हा सर्व प्लॅन ह्या प्रियाचा आहे म्हणून. सायली तिला सांगते, मी जास्त दिवस या जेलमध्ये राहणार नाही आहे, कारण मी आतापर्यंत कोणतेही काळेधंदे केलेले नाही आहे.